नमस्कार, ग्रामसोप परिवारामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमुना नंबर 1 अंदाजपत्रक व नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर. त्यासाठी सर्वप्रथम ग्रामसोप संगणक प्रणाली सुरू करा. ग्रामसोप संगणक प्रणाली सुरू कशी करावी व वेगवेगळ्या विभागांमध्ये काम कसे करावे यासाठीचे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या ग्रामसोप ऑनलाईन या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे. त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बघा. मी आता ग्रामसोप संगणक प्रणाली सुरू करून ग्रामनिधी विभाग मध्ये आलेले आहे. अंदाजपत्रक भरण्यासाठी तुम्ही कुठल्या विभागामध्ये काम करताय किंवा कुठल्या योजनेसाठी काम करताय त्या पद्धतीने तुम्हाला ग्रामनिधी विभाग किंवा पाणी पुरवठा विभाग किंवा कुठल्याही योजना असतील तर ते निवडायचे आहे. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे अंदाजपत्रक भरायचे आहे. म्हणजेच तुम्ही ज्या ज्या योजनेचे वेगळे कॅशबुक करता त्याप्रमाणे तुम्हाला त्या त्या योजनेचे किंवा त्या त्या विभागाचे अंदाजपत्रक वेगवेगळे भरायचे आहे. कारण प्रत्येक विभागासाठी वेगळं अंदाजपत्रक भरायचं आहे. तर आपण प्रथम पाहूया अंदाजपत्रकामध्ये काय काय असतं. तर इथे तुम्हाला होम पेजवर आर्थिक रिपोर्ट नावाचा मेनू दिसतोय. त्यामध्ये प्रथम मेनू आहे अंदाजपत्रक. मी अंदाजपत्रकासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च अशी तारीख निवडलेली आहे आणि नमुना नंबर 1 रिपोर्ट ओपन करत आहे. आता हा तुमचा नमुना नंबर 1 म्हणजेच अंदाजपत्रकचा रिपोर्ट आहे. तर यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर इथे तुम्हाला तुमचे चालू आर्थिक वर्षाचं बजेट म्हणजे ज्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही काम करताय. आता इथे सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला 24-25 हे चालू आर्थिक वर्ष दिसतंय. या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही ठरवलेलं बजेट म्हणजे जमा बाजू आणि नावे बाजू इथे तुम्हाला दिसतंय. तसंच जे आर्थिक वर्ष चालू आहे त्याच्या मागील 2 आर्थिक वर्षांची बजेटेड अमाउंट तुम्हाला इथे भरायची असते. म्हणजे चालू आर्थिक वर्ष प्लस मागील 2 आर्थिक वर्षांची बजेटेड अमाउंट आपल्याला म्हणजेच आपण अंदाजलेली रक्कम, जमा बाजू आणि नावे बाजू ची सर्व माहिती आपल्याला नमुना नंबर 1 अंदाजपत्रक मध्ये भरायची असते. तसेच तुम्हाला इथे पहिल्या कॉलम मध्ये चालू आर्थिक वर्षात ऍक्च्युअली जमा झालेली रक्कम किंवा ऍक्च्युअली खर्च झालेली रक्कम दिसते. ही रक्कम जसजसे तुम्ही व्यवहार करत जाल, कॅशबुकचे जसे तुमचे जमा खर्चाचे व्यवहार होतील तसतशी ही रक्कम तुमची बदलत असते. मात्र तुमची अंदाजलेली रक्कम जी आहे चालू वर्ष व मागील 2 वर्ष ही मात्र वर्षभर सेम राहते. तर ही मागील 2 वर्षांची अंदाजलेली रक्कम सेम राहते कारण आपण ती मागच्या वर्षांची घेतलेली असते. चालू वर्षाची जी अंदाजलेली रक्कम आहे ती तुमची केव्हा बदलू शकते तर एखाद्या खात्यावर तुमचा बॅलन्स कमी पडत असेल म्हणजे तुम्हाला व्यवहारासाठी अमाउंट पुरत नसेल तर तुम्ही नमुना नंबर 2 पुनर्नियोजित अंदाजपत्रक जेव्हा कराल तर त्यावेळी तुमची ही रक्कम बदलू शकते. त्या व्यतिरिक्त ही रक्कम बदलत नाही. फक्त तुमचे ऍक्च्युअली झालेली जमा आणि ऍक्च्युअली झालेले खर्चाची रक्कम मात्र बदलत असते. तर आपण आता बघूया की अंदाजपत्रकची माहिती कशी भरायची. त्यासाठी होम पेजला यायचंय. होम पेज मध्ये कायम माहिती मेनू मध्ये नमुना नंबर 1 साठी अंदाजपत्रक हा मेनू दिलेला आहे. इथे आपल्याला अंदाजपत्रकला क्लिक करायचंय. इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व जमा बाजूचे मुख्य हेड व त्याच्या अंडर असणारे खाते दिसत आहेत. जसं की आता मुख्य हेड आहे कर व फी व कर व फीच्या अंडर असणारे खाते. जर तुम्ही इथे खाली जाऊन बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे मुख्य हेड्स दिसतात म्हणजे ग्रुप दिसतात आणि त्याच्या अंडर असणारे खाते दिसतात. ओके, ही तुमची जमा बाजू. तसेच तुमच्या डाव्या बाजूला पण मुख्य ग्रुप व त्याच्या अंडर असणारे खाते आपल्याला दिसतात. ओके, तर इथे आपल्याला अंदाजपत्रक भरायचंय. परंतु बऱ्याच वेळा काय होतं इथे तुम्हाला जे खाते दिसतात ते खाते आणि तुमच्या अंदाजपत्रकातले खाते सर्वच खाते सेम असतील असं सांगू शकत नाही. इथे कंपनीच्या माहितीप्रमाणे वेगवेगळे खाते बनवलेले असतात. परंतु तुम्ही तुमचं अंदाजपत्रक भरत असताना मात्र तुमच्या लोकल बोलीभाषेमध्ये काही खाते बनवलेले असतात जे की कदाचित इथे नसतात. तर आता आपण पहिल्यांदा काय बघायचंय की आपल्याला हवे असणारे सगळे खाते याच्यामध्ये आहेत का. जर असेल तर त्याच्यामध्ये
रक्कम भरून घ्यायची. ज्या खात्यावर आपल्याला रक्कम भरायची त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये डबल क्लिक करायचं. तुम्हाला हवी असणारी रक्कम टाइप करायची. ओके. आणि साईडला क्लिक करायचं म्हणजे ते आकडे इथं ऍड होतात. ठीक आहे. या पद्धतीने पहिले सर्व सेम असणाऱ्या खात्यांची रक्कम भरून घ्यायची. त्यानंतर तुमच्या रजिस्टरला असणारे खाते जे की सॉफ्टवेअरमध्ये नाहीयेत परंतु तुमच्या रजिस्टरला आहेत अशा खात्यांची जमा बाजूची आणि नावे बाजूची एक वेगळी यादी तयार करून घ्यायची. मग आपण बघूया की ते खाते आपल्याला कसे बनवता येतील. ओके. तर इथे सगळी रक्कम भरून घेतल्यानंतर साठवणे बटनाला क्लिक करायचं म्हणजे तुम्ही भरलेली रक्कम सेव्ह होते. आणि आता आपण बघूया की जे खाते तुम्हाला अंदाजपत्रकात भेटलेच नाही तर ते कसे बनवायचे. तर त्यासाठी कायम माहिती मेनूमध्ये खाते माहिती नावाचा मेनू दिलेला आहे. त्याला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये खाते माहितीला जायचं. ठीक. इथे तुम्हाला सुरुवातीला जे काही खाते बनवलेले आहेत तुम्ही सेकंड पेज, थर्ड पेजला जर जाऊन बघितलं तर तुम्हाला आधी सॉफ्टवेअरमध्ये जी खाती उपलब्ध आहेत ते दिसतात. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळी खाती बनवायची किंवा त्याच्यामध्ये काय होतं तुमच्याकडे बँक वगैरे जे आहे. आपल्याला कॅशबुक जर सुरू करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला बँकांचे ओपनिंग बॅलन्स आणि रोखीचे ओपनिंग बॅलन्स भरावे लागतात. परंतु परंतु प्रत्येकाच्या बँकांचे नावं किंवा खाते वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये डिफॉल्ट बँकांचे खाते बनवून देत नाही तर ते आपल्याला बनवावे लागतात. रोख शिल्लकीचे खाते मात्र आपले कंपल्सरी बनवलेले असतात. पहिल्या पेजवरच तुम्हाला इथे दिसते रोख शिल्लक. तर तुमच्या कॅश बुकला कॅश इन हँड म्हणजेच रोख शिल्लक अमाउंट जी असेल ती तुम्हाला इथे या खात्याला बदल करून कॅश मध्ये रक्कम जी आहे ती भरून घ्यायची. इथं प्रकारचा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आणि साठवणी करायची. ही झाली तुमची कॅश बुकची रोख शिल्लक. ओके. आता आपण बघूया बँकेचे खाते कसे बनवायचे किंवा अंदाजपत्रकात उपलब्ध नसणारे खाते कसे बनवायचे. तर त्यासाठी कुठलंही नवीन खातं बनवण्यासाठी प्रथम नवीन बटनाला क्लिक करा. इथे आल्यानंतर तुम्हाला कुठलंही खातं बनवत असताना या 4 पैकी एक पर्याय निवडायचा आहे. म्हणजे मालमत्ता. आता मालमत्तामध्ये काय येतं? ग्रामपंचायत मालकीची ॲसेट म्हणजे उदाहरणार्थ तुमची बँक. बँकेमध्ये जो बॅलन्स आहे ती तुमची मालमत्ता आहे. ओके. देणी. देणी म्हणजे अशी रक्कम जी की आज तुम्ही घेतलीये, परंतु ती तुम्हाला कधी ना कधी परत द्यायची आहे. जसं की तुम्ही एखाद्या बाबा पाणी पुरवठ्याचं डिपॉझिट घेतलंय किंवा कोणाकडनं तरी अनामत घेतलीये, जी की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात घेतलेली रक्कम आहे, परंतु ही तुम्हाला परत त्यांना द्यायची आहे. तर ती देणीमध्ये येतात. त्यानंतर उत्पन्न म्हणजे तुमचे जमा बाजूचे जे खाते आहेत, ग्रामपंचायतीला मिळणारे पैसे म्हणजे उत्पन्न आणि ग्रामपंचायतीने खर्च केलेली रक्कम म्हणजे तुमचे डाव्या बाजूची जी खाती असतात ते खर्चमध्ये येतात. तर तुम्ही आता कोणतं खातं बनवताय त्यानुसार तुम्हाला या 4 पैकी एक पर्याय निवडायचा आहे. आता मी तुम्हाला एक बँकेचं खातं बनवून दाखवते. मी इथे निवडलं मालमत्ता. मला ज्या बँकेचं खातं बनवायचं त्या बँकेचं नाव वगैरे जी माहिती तुमच्याकडे उपलब्ध आहे ती भरायची आहे. मी उदाहरणार्थ भरते. युनियन बँक ग्रामनिधीचं खातं आहे. आपण इथे मुद्दामून ग्रामनिधी, पाणी पुरवठा असं लिहितोय. कारण काय होतं, की बऱ्याच वेळा आपल्या एकाच बँकेमध्ये वेगवेगळ्या विभागाची किंवा वेगवेगळ्या योजनांची खाती असतात. तर आपल्याला एंट्री करत असताना समजलं पाहिजे, की हे खातं कशाचं आहे आणि आपण ब्रॅकेटमध्ये त्याचा जो काही खाते क्रमांक वगैरे असेल, तो पण टाकणार आहे. म्हणजे ग्रामनिधीचे पण 2 वेगवेगळे खाते जर का एकाच बँकेमध्ये असतील, तरी आपल्याला त्या खाते क्रमांकावरून कळतं, की बाबा हे कोणतं खातं आहे. ठीक आहे. इथे आपण खात्याचं नाव टाकलं. खतवणी निवडत असताना बँकेचं खातं असेल तर तुम्हाला इथं बँकेचं खातं, पोस्ट असेल तर पोस्टाचं खातं या पद्धतीने माहिती निवडायची आहे. त्यानंतर व्यवहार परवानगीला होय करायचंय. अंदाजपत्रकात नोंद आहे का? तर अंदाजपत्रकात नोंद तुम्हाला फक्त कोणाची? उत्पन्न किंवा खर्चाचे जे खाते बनवणार आहात किंवा देणीचे जे खाते बनवणार आहे त्याचीच आपल्याला अंदाजपत्रकात नोंद घ्यायची आहे. बँकेचं खातं आपण कधी अंदाजपत्रकात घेत नाही म्हणून इथे टिक करायची नाही. इथे विभाग निवडायचा आहे. ग्रामनिधीला क्लिक केलं मी. तुमची ओपनिंग बॅलन्स म्हणजे या बँकेमध्ये 1 एप्रिलला तुमच्याकडे किती बॅलन्स होता किंवा एक मागच्या वर्षीच्या 31 मार्चचा क्लोजिंग बॅलन्स चालू वर्षाच्या 1 एप्रिलचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. मी टाकले रक्कम. त्यानंतर प्रकारला सिलेक्ट करायचंय. ओके. आणि साठवणीला क्लिक करायचंय. या पद्धतीने तुम्ही
बँकांचं खातं बनवलेलं आहे. आपण लास्ट पेजला जर जाऊन बघितलं, तर तुम्हाला इथे युनियन बँकेचं खातं बनवलेलं दिसतंय. तसंच आपण एखादं जमा किंवा खर्चाचं खातं बनवू, जे की आपल्या अंदाजपत्रकात असतं. ओके. मी इथं नवीनला क्लिक केलं. आता मला जर का इथे जमा बाजूचं खातं बनवायचं असेल, तर मी उत्पन्न म्हणेल. जर का नावे बाजूचं खातं बनवायचं असेल, तर मी खर्च म्हणेन. ठीक आहे. आता मी उदाहरण म्हणून एक खर्चाचं खातं बनवते. मी ते टाकलं. रस्ते दुरुस्ती, मजुरी. ओके. रस्ते दुरुस्ती मजुरी नावाचं खातं मी बनवलंय. यांना खाते ग्रुप आपल्याला निवडायचे. आता इथे खाते गट दिसत असताना बघा, जेव्हा तुम्ही खर्च बाजू निवडता, तर तुम्हाला सगळे खर्च बाजूचेच खात्याचे ग्रुप दिसतात. जर का तुम्ही उत्पन्न बाजू निवडली, तर तुम्हाला सगळे जमा बाजूचे खात्याचे ग्रुप दिसतात. आता मी काय बनवलंय, रस्ते दुरुस्ती मजुरी. तर मला हे दळणवळणाचे साधनं आहेत, या ग्रुपच्या अंडर घ्यावं लागेल. तुम्ही खातं कोणतं बनवताय त्यानुसार तुम्ही ठरवणार आहात, की ते कुठल्या ग्रुपच्या अंडर येणार आहे. आता मी दळणवळणाची साधने या ग्रुपच्या अंडर घेतलं. इथे व्यवहार परवानगीला टिक केले. इथे मात्र आपल्याला अंदाजपत्रकात टिक करायचे, कारण याचं आपल्याला बजेट भरायचं असतं. आपल्याला याच्या अंदाजपत्रकात नोंद करायची असते. म्हणून इथे अंदाजपत्रकला क्लिक केलं. त्यानंतर इथे विभाग निवडला. या खात्याला मात्र कुठलेही ओपनिंग बॅलन्स नसतात. ओपनिंग बॅलन्स फक्त कोणाला असतं? बँकांच्या खात्याला. ठीक आहे. त्यानंतर इथे साठवणीला क्लिक केलं. अशा पद्धतीने तुम्हाला जी खाती अंदाजपत्रकात भेटत नाहीयेत आणि तुमच्या अंदाजपत्रकात मात्र आहे, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये नाही आणि तुमच्या अंदाजपत्रकात आहे, अशी सर्व खाती तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. ठीक आहे. आता परत या खात्यांना बॅलन्स कसा ऍड करायचा, तर त्यासाठी होम पेजला जाऊन कायम माहितीमध्ये अंदाजपत्रक मेनूमध्ये जायचं. इथे तुम्ही जी काही खाती बनवलेली असतील, आता आपण बघितलं की दळणवळणाच्या साधनामध्ये मी रस्ते दुरुस्ती मजुरी नावाचं खातं बनवलं. ह्याच्यावर मला जी रक्कम ऍड करायची ती मी रक्कम ऍड केली. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, जमा आणि नावे असे दोन्हीही बाजूच्या अंदाजपत्रकाची सर्व रकमा ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत आणि सेव्ह करायच्या आहेत. तर आता इथे आपण काय केलं, इथे फक्त चालू आर्थिक वर्षातल्या, म्हणजे आता माझ्याकडे जर का 24-25 आर्थिक वर्ष चालू आहे, तर चालू आर्थिक वर्षातली अंदाजलेली रक्कम भरलेली आहे. तर आता मागील 2 वर्षाची अंदाजलेली रक्कम कशी भरायची, ते पण आपण बघूया. तर त्यासाठी होम पेजमध्ये कायम माहितीमध्ये नमुना नंबर 1 माहिती, नमुना 1 माहिती नावाचा एक मेनू दिलेला आहे. बघा, आपण चालू आर्थिक वर्षाची जी अंदाजलेली रक्कम आहे ती अंदाजपत्रक मेनूमध्ये जाऊन भरली. मागील 2 वर्षाची माहिती जी आपल्याला भरायची ती नमुना नंबर 1 माहिती या मेनूमध्ये गेलो आपण. इथे तुम्हाला आर्थिक वर्ष सिलेक्ट करायला दिलेलं आहे. आणि आता माझ्याकडे जर का चालू आर्थिक वर्ष 24-25 आहे, तर त्याच्या मागचे 2 आर्थिक वर्ष 23-24 आणि 22-23 मला इथे दिसतायत. तर मी आता काय केलं, 23-24 सिलेक्ट केलं, दाखवायला क्लिक केलं. तर मला इथं 23-24 मध्ये सगळ्या रकमा भरायच्या आहेत. मी इथं भरून घेतेय. ओके. अशा पद्धतीने तुम्ही जमा बाजू असेल किंवा नावे बाजू असेल, तर तुम्हाला पाहिजे ते रक्कम इथं तुम्ही भरून घेऊ शकता. साठवणीला क्लिक केलं. त्यानंतर परत इथे पुढच्या वर्षाच्या पण आपल्याला भरायच्या आहेत. मला 22-23 च्या भरायच्यात. मी 22-23 ला क्लिक केलं. दाखवायला क्लिक केलं. 22-23 मधल्या रक्कम भरून घ्या. त्यानंतर साठवणीला क्लिक करा. अशा पद्धतीने आपण चालू आर्थिक वर्ष आणि मागील 2 आर्थिक वर्ष असे तिन्ही आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रकातली रक्कम कशी भरायची ते बघितलं. त्यानंतर तुम्हाला अंदाजपत्रकचा जर रिपोर्ट पाहायचा असेल, तर आर्थिक रिपोर्टमध्ये जायचं. नमुना नंबर 1 अंदाजपत्रक. इथे तुम्हाला अंदाजपत्रक कुठून कुठपर्यंतचं पाहायचंय. शक्यतो आपण इथं वार्षिक रिपोर्टच बघत असतो. म्हणून मी 1 एप्रिल ते 31 मार्च अशी तारीख निवडली. नमुना नंबर 1 ला क्लिक केलं. तिथे आपलं अंदाजपत्रक आपल्याला भरलेलं दिसतंय. ओके. हे तिन्ही वर्षांचे आपण चालू वर्ष आणि मागे 2 वर्षाच्या जमा आणि खर्चाच्या रक्कम आपण इथं भरलेल्या आहेत. ओके. आणि पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला चालू आर्थिक वर्षात ऍक्च्युअली जमा झालेली रक्कम आणि ऍक्च्युअली खर्च झालेली रक्कम दिसते.
हे तुम्ही जसे कॅशबुकचे जमा नावेचे व्यवहार करत जाल त्या पद्धतीने या रकमा तुमच्या ऑटोमॅटिक अपडेट होतील. ओके. तर आता आपल्याला अंदाजपत्रक का महत्वाचं आहे आणि कॅशबुक सुरू करायच्या आधी अंदाजपत्रक का भरावं ही माहिती बघायची. तर आपण आता बघूया की अंदाजपत्रकावरूनच आपला नमुना नंबर 6 वर्गीकरण तयार होत असतो. ओके. होम पेजला आले. आर्थिक रिपोर्ट मध्ये नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टरला गेले. आता इथे तुम्हाला महिना निवडायचा कुठल्या महिन्याचं वर्गीकरण रजिस्टर बघायचंय कारण नमुना नंबर 6 वर्गीकरण हा मंथली रिपोर्ट आहे. प्रत्येक महिन्यासाठीचा वेगळा रिपोर्ट असतो. आता मी उदाहरण इथं एप्रिल महिना निवडला. जमा बाजू बघायची का नावे बाजू ते सिलेक्ट करायचे. मी जमा निवडलं आणि 6 नंबरला क्लिक केलं. इथे मला नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर दिसतंय. तर त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला तुमचे खात्याचे नावं दिसतात. त्या खात्यावर अंदाजित अनुदान म्हणजे तुम्ही अंदाजलेली रक्कम जे की आपण आता नमुना नंबर 1 मध्ये भरलं. त्यानंतर इथे तुम्हाला 1 ते 31 तारखा म्हणजे एप्रिल महिन्याच्या सर्व तारखा तुम्हाला इथे दिसतात. प्रत्येक तारखेप्रमाणे झालेले व्यवहार आता इथं जर बघितलं आपण इमारत व जमिनीवरील कर याच्यामध्ये वरतून 2 नंबरचा कॉलम आहे सॉरी 2 तारीख 1 नंबर मध्ये तर इथे 2 तारखेला खर्च झाला 184 रुपये. ठीक. आता इथे जर तुम्ही बघितलं तर 30 तारखेला खर्च झालाय सॉरी जमा झाले 1548 रुपये. कारण आपण हे जमा बाजूचं अंदाजपत्रक 6 नंबर बघतोय. ओके. तर इथे आपल्याला जमा झालेले आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय चालू महिन्याची जमा रक्कम मागील महिन्यापर्यंतची जमा रक्कम मागील महिन्या अखेरपर्यंतची आणि एकूण जमा रक्कम. ओके. आणि इथे सगळ्यात शेवटच्या कॉलम मध्ये दिसते तुम्हाला अंदाजपत्रकातली शिल्लक रक्कम. तर ही कशी काढली जाते तर तुमची चालू महिन्याची वसुलीची रक्कम मागील महिन्यापर्यंतची वसुलीची रक्कम या दोघांची जी बेरीज येते ती तुमच्या अंदाजलेल्या रकमेमधनं वजा करून शिल्लक रक्कम काढली जाते. मग फक्त 1 नंबर झाल्यानंतर 6 नंबर होतं का तर तसं नाही. तुम्ही नमुना नंबर 1 अंदाजपत्रक भरून झाल्यानंतर जसजसे तुम्ही जमा खर्चाचे व्यवहार करत जाल तसं तुमचं 6 नंबर रजिस्टर हे ऑटोमॅटिक अपडेट होत जातं. तुम्हाला स्वतः काही करायचं नसतं. परंतु व्यवहार करत असताना मात्र तुम्ही जमेचा किंवा खर्चाचा जो व्यवहार करता तो व्यवहार आपण नक्की कुठल्या खात्यावर त्याचं बजेट घेतलेलं आहे त्याप्रमाणे खातं निवडायचं आहे. ते तुम्हाला हळूहळू कॅशबुक शिकवत असताना शिकवलं जाईल. परंतु जर का तुमचे खाते निवडायला चुकले तर तुमचा नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर मात्र चुकणार आहे. सो या पद्धतीने आपण ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये नमुना नंबर 1 अंदाजपत्रक व नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टरची माहिती पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नमुना नंबर 1 अंदाजपत्रक व नमुना नंबर 6 समजलेला आहे. आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ग्रामसॉफ्ट ऑनलाईन या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.